श्री स्वामी समर्थांचे विचार आणि संदेश आजही कोट्यावधी लोकांना जगण्याची नवी दिशा आणि बळ देतात। त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रसिद्ध संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा केवळ एक संदेश नसून भक्तांसाठी दिलेला फार मोठा आधार आहे। त्यांच्या शिकवणीतील काही मुख्य पैलू: आत्मबळ आणि विश्वास। स्वामींनी नेहमीच माणसाला स्वावलंबी आणि निर्भय होण्याचा संदेश दिला आहे। संकटाच्या वेळी डगमगून न जाता स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास ठेवल्यास कोणतीही अडचण पार करता येते, असे स्वामींनी सांगितले आहे। कर्माला प्राधान्य, आळशी माणसाचे तोंड पाहू नये, असे स्वामींचे स्पष्ट सांगणे होते। त्यांनी नेहमीच कष्टाला आणि कर्माला महत्त्व दिले आहे। केवळ नशिबावर अवलंबून न राहता सतत प्रयत्नशील राहणे हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले आहे। अहंकाराचा त्याग। माणसाचा नाश हा त्याच्या अहंकारामुळेच होतो। स्वामींनी त्यांच्या भक्तांना नेहमी नम्र राहण्यास आणि मीपणा सोडण्यास सांगितले आहे। सर्व काही त्या ईश्वराच्या इच्छेने चालते हे मानणे म्हणजे शरणागती, माणुसकी आणि सेवा। स्वामींनी जात पात धर्म या पलीकडे जाऊन माणुसकीची शिकवण दिली आहे। गरजूंना मदत करणे आणि प्राणीमात्रांवर दया करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे, असा स्वामींचा दृष्टिकोन होता। नामस्मरण चित्त शुद्ध ठेवण्यासाठी आणि मनाच्या शांततेसाठी स्वामींच्या नामाचा जप करणे अत्यंत प्रभावी मानले जाते। स्वामी समर्थांचा तारक मंत्र निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना हा मंत्र भक्तांना कठीण काळात मानसिक शक्ती देते। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।